आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून पुण्यामध्ये सिंहगड परिसरातील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। याआधी सोलापुरातील एकाचा जीबीएसने मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता जीबीएसने राज्यातला दुसरा बळी घेतलेल्या एका महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, या महिलेचा मृत्यू झालेला आहे, सध्या परिस्थिती कशी आहे इतर रुग्णांची? निश्चितपणे आज पुणे शहरात जीबीएसचे नवीन रुग्ण जे आहेत ते 16 सापडलेले आहेत। पण अतिशय चिंतेची बाब ही आहे की पुण्यातील 56 वर्षीय महिलेचा या जीबीएसमुळे आज मृत्यू झालेला आहे। 15 जानेवारी रोजी ही महिला जी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहिला होती त्यांना खरं तर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्या महिला ज्या आहेत त्या कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती जी आहे ती आरोग्य विभागाने दिलेली आहे आणि उपचार सुरू असताना त्यांना जीबीएसची लागण होती, त्यामुळे जे उपचार त्यांच्यावर चालू होते त्या उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे पुणे शहरातील हा पहिला मृत्यू आहे, तर पुणे विभागात जर आपण पाहिलं तर हा जीबीएसमुळे झालेला दुसरा मृत्यूची नोंद आहे। जी, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर जीबीएसमुळे आता दोघांचा मृत्यू राज्यामध्ये झालेला आहे। तर आता जीबीएसने दुसरा बळी घेतलेला आहे आणि पुणे महापालिकेने जीबीएस आजारावरती उपचार करण्यासाठी कमला नेहरू रुग्णालयामध्ये वेगळा वॉर्ड उभारलाय। मात्र कमला नेहरू रुग्णालयामध्ये पूर्ण वेळ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध नाहीयेत। महापालिकेने खासगी 3 न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांना उपचार करण्याची विनंती केलेली आहे आणि त्यानुसार जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेस हे खासगी न्यूरोलॉजिस्ट कमला नेहरू रुग्णालयामध्ये येऊन उपचार करणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी दिलेली आहे। यानंतर आता बातमी पाहूयात सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात। सरपंच हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलेला आहे। धनंजय मुंडेंच्या बेनामी कंपन्यांमध्ये खंडणीच्या रकमा आल्याचा आरोप करत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। कुणीही याचिका दाखल केलेली आणि या याचिकेत नक्की काय आरोप आहेत त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंडेंच्या कंपन्यांमध्ये खंडणीच्या रकमा, तिरोडकरांची उच्च न्यायालयात याचिका, धनंजय मुंडेंचा पाय खोलात, सरपंच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे समोर येत आहेत। त्यातच आता कराड बरोबरच धनंजय मुंडेंच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। धनंजय मुंडेंच्या बेनामी कंपन्यांमध्ये खंडणीच्या रकमा वळवल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि या याचिकेत नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत तेही पाहूया। मुंडे आणि कराड खासगी कंपनीत संचालक। मुंडे संचालक असलेल्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल मधून कराडनं आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप। जगमित्र साखर कारखान्यात कराड, मुंडे संचालक। तर कंपनीच्या कार्यालयासाठी मुंडेंच्या नावावर जागा खरेदी। 20 सप्टेंबर 2022 मध्ये घनवट यांनी 40 लाख शेअर्स 4 कोटींना विकले। राजेश घनवट हे मुंडेंचे निकटवर्तीय। ही रक्कम खंडणीतून उभी केल्याचा आरोप। मुंडेंच्या बेनामी कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप। तपास मुंडेंपर्यंत येताच पुढे सरकत नसल्याचा आरोप। एसआयटीनं खोलवर तपास केल्यास मोक्काअंतर्गत शिक्षेची शक्यता। उच्च न्यायालयात दाखल याचिकेत तिरोडकरांनी निवडणूक आयोग, एसआयटी प्रमुख बसवराज तेली, ईडी आणि बीडचे पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी केला आहे। एवढंच नाही तर मुंडेंच्या बेनामी कंपन्यांमध्ये खंडणीची रक्कम वळती केल्यानं धनंजय मुंडेंची ईडी मार्फत चौकशी करण्याची तसंच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत सरपंच हत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। त्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या सुनावणीत धनंजय मुंडे गोत्यात येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि त्यातच आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। पालकमंत्री असताना मुंडेंनी परळी आणि अंबेजोगाईमध्ये काम न करता कोट्यावधींची बोगस बिलं उचलली असा आरोप धस यांनी केलेला आहे। तर बोगस बिलं उचलणाऱ्यांवर अजितदादांनी प्रेम करू नये असा टोलाही धस यांनी लगावलाय। बोगस उचललेली बिले परळी मतदारसंघामध्ये आखा आणि पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्रीपद
भाड्याने दिलं होतं. जे आकडे सांगितले, एक पहिलं 37,70,00,000 रुपये बोगस उचलले, दुसरे 14,46,00,000 रुपये आणि 16,20,00,000 रुपये आणि 5 कोटी रुपये बर्दापूर पूसवरती, असे एकूण 73,36,00,000 रुपये बोगस बिले उचललेली आहेत. अजितदादाचं समथिंग 65च्या आसपास वय आहे, माझं 54च वय आहे. मी लहान माणूस आहे, त्याच्यामुळं मला एकेरी बोलल्या केला काय, अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय, त्याचं मला काही वाटत नाही. मी त्यांच्या बरोबर असताना बोललेले. मी सांगतो ना, अजितदादा रागारागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात, त्याच्यामुळे अडचण नाही. पण एवढं प्रेम करू नये दादांनी 63 कोटी उचलणाऱ्यांवर, अशी माझी विनंती हो. तर भाजपच्या धसांनी मुंडेंचे भ्रष्टाचार काढलेत आणि कसं आणि कुठे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी काय सांगितलंय पाहूयात. मुंडेंनी परळी आणि अंबेजोगाईतील कामं न करता बिलं उचलली. 30 डिसेंबर 2021 रोजी 2,31,00,000 उचललेत. 18 मार्च 2022 रोजी 10,98,00,000चं बिल काढलंय. 25 मार्च 2022 रोजी बांधकाम विभागाकडनं 6,59,00,000 रुपये घेतले. 26 मार्च 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीतून 16,48,00,000. तर आता धस यांनी केलेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडे हे आणखीनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यानंतर आता बातमी आहे बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भातली. बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावर वक्तव्य करणाऱ्या 2 मंत्र्यांना अक्षय शिंदेंच्या वकिलांनी नोटीस बजावलेली आहे. संजय शिरसाट यांनी एन्काउंटर ही जनतेला आवडलेली कारवाई असं वक्तव्य केलं, तर योगेश कदम यांनी गोपनीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केलेला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुरेश मसूरकर जोडले गेलेले आहेत. सुरेश, कदम आणि शिरसाट अशा 2 मंत्र्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे, पुढे काय घडू शकतं? की ज्या दिवशी कोर्टाने ठपका ठेवला होता की हा एन्काउंटर आहे, त्यानंतर योगेश कदम आणि संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर काही वक्तव्य केली होती. त्या वक्तव्यांना घेऊन कुठेतरी आता अक्षय शिंदे याच्या वकिलांनी या दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवलेलं आहे. संजय शिरसाट असं म्हणाले होते की हा एन्काउंटर आहे की जनतेला आवडलेली कारवाई, असं वक्तव्य आहे ते संजय शिरसाट यांनी केलं होतं. आणि त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील एक वक्तव्य केलेलं होतं की जो बंदूक होती त्या बंदुकावरती अक्षय शिंदे यांचे कसे होते, मात्र पावसामुळे गेले असतील, हा जो एक गोपनीय अहवाल होता तो कुठेतरी त्यांनी माध्यमांसमोर आणला होता. जर का तुम्ही मंत्री आहात तर तुम्ही गोपनीयतेची शपथ घेता, त्यामुळे तुम्ही गोपनीयतेला भंग कसा करू शकता, हे जे मेन कारण सांगून या दोनही नेत्यांना जे आहे ती नोटीस बजावलेली आहे. आता मात्र पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की या नोटीसीनंतर दोन्ही मंत्री नेमकं या नोटीसीला काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जी, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर या नोटीसवर आता या 2 मंत्र्यांची नक्की काय उत्तर असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर आता बातमी आहे धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली. सरपंच हत्या प्रकरणावरनं धनंजय मुंडेंवर वारंवार आरोप होत आहेत, त्यांचा राजीनामा मागितला जातोय. मात्र जर सरपंच हत्या प्रकरणी मी दोषी असेल तर राजीनामा घ्या असं विधान आता धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. मला 51 दिवसांपासून टार्गेट केलं जात आहे असा आरोपही मुंडेंनी केलाय. तसंच सरपंच हत्या प्रकरणी दोषींना फाशी द्या अशी मागणी यावेळेस मुंडेंनी केलेली आहे. आता या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार. पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना. आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. मला या बाबतीत मी आपल्याला माहीत असली या 51 दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी, त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या, ही माझी मागणी आहे.
त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा चेंडू अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात ढकललेला आहे। त्यामुळे आता हे दोघं नक्की काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। यानंतर आता इतर बातम्या पाहूयात। बातमी आहे संजय राऊतांच्या वक्तव्यासंदर्भातली। धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये, मात्र त्यांच्या पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। तर राऊतांनी आता हे ताशेरे ओढल्यानंतर सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झाले आणि त्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भेट घेतली आहे। साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीमध्ये दमानिया यांनी ही माहिती दिली असून मुंडे आपल्या पक्षाचे नाहीत असं फडणवीसांनी सांगितल्याचं ते सांगतायत। परवा तुम्ही दादांनाही भेटलात, जे अत्यंत वैरी 36 आकडा त्यांच्याबरोबर भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया होते दादांची? नाही, खरं तर मी हो नाही असा विचार करत होते की मी भेटू की नाही, पण कसं झालं माहिती, मला जेव्हा ते अनेकदा त्यांच्या पक्षाकडनं अधिकृत भूमिका आली की बाबा आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, राजीनामा घेणार नाही, हे एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, असं वाटलं की पुरावे आणि मी माध्यमांमध्ये देत होते पण ते आम्हाला मिळाले नाहीत असं सांगून मोकळे होतील, म्हणून मी ठरवलं की आता यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना, कारण त्याच्या आधी मी SP-ना दिले, ADG-ना दिले, DG-ना दिले, मुख्यमंत्र्यांना दिले। आता मुख्यमंत्री हवं तर कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागून घेऊ शकतात, पण जर मुख्यमंत्री म्हणाले की ते माझ्या पक्षाचे नाही आहेत, म्हणून मी ठरवलं की आता यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत आणि त्यांचा आणि माझा किती सख्य आहे पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे। यानंतर बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आणि उपोषणाची लढाई बंद आता झकपक होणार असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय। सरपंच हत्या प्रकरणावरनं लक्ष हटू नये यासाठी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय। मुख्यमंत्री फडणवीस आमच्या आनंदावर विरजण पाडू शकत नाहीत असा इशाराही जरांगेंनी दिलाय। किती दिवस आता उपोषण करायचे, पावणे 2 वर्ष केलेत। आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करू आणि ते आता पुढच्या काळात आम्ही करणार। यस, पुढच्या काळात आंदोलनात झकपक होणार। आता शक्यतो उपोषणाची लढाई, शक्यतो शब्द वापरलाय, बंद होणार आहे। आता पावणे 2 वर्ष न्याय मागितला लोकशाहीने, कायद्याने। मी जर बोललो तर लोक म्हणतात हे फडणवीस साहेबाला जरांगे पाटील मुद्दाम बोलतात। आता मराठा समाजाचे, या राज्यातले गोरगरीब जनते सुद्धा डोळे उघडे असते की हा माणूस जाणून बुजून काम करत नाही, खुन्नस देतो, सूड भावनेनं फडणवीस साहेब मुख्यमंत्री वागतो। हे आता तरी लोकांना पटलं असेल आता, कारण हे उघडं होणं खूप गरजेचं होतं। कारण आम्हालाही संतोष भैया देशमुखांचं मॅटर महत्वाचं आहे की संतोष भैयाच्या मॅटरवर सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं। मी मागे सांगितलं होतं ते मॅटर मी दबू देणार नाही, मागे पडू देणार। तर उपोषण संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांची पुढची लढाईचा मार्ग नक्की काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर आता बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची, कारण येत्या काही दिवसांमध्येच 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बुरखा घातलेल्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देऊ नये असं पत्र मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना लिहिलंय। परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला तर कॉपी किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी महिला पोलीस किंवा शिक्षक कर्मचाऱ्याची नेमणूक करावी असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत परीक्षार्थींना बुरखा घालून प्रवेश नको असं राणे म्हणतात। तपासणीसाठी महिला पोलीस किंवा शिक्षक कर्मचाऱ्याची नेमणूक करावी। अनुचित प्रकार किंवा कॉपी मुक्त परीक्षा होणं अपेक्षित आहे।
बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केल्यास तपासणं अशक्य. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावं लागेल. आता बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत, पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे. आता याच संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वळत इतर बातम्यांकडे बातमी आहे भरत गोगावले यांच्या संदर्भात. पालकमंत्री पदासाठी आता भरत गोगावले हे इच्छुक आहेत आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये. आणि याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यामुळे पालकमंत्री पदाचा वाद आता अजित पवारांच्या कोर्टात गेलेला आहे. आता रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनी त्याला जोरदार विरोध केला होता. गोगावले समर्थकांनी तर टायर पेटवत मुंबई गोवा हायवेही रोखून धरला. त्यामुळे आता गोगावले यांच्या या भेटीचा काही फायदा होणार का, रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद मिटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं आम्ही निर्णय करतोय, तुम्ही कोणी काय चर्चा करायची नाही. काय निर्णय निर्णय होईल ना, जो काय आमच्या मनाचा आहे तो व्हायला पाहिजे. आता बातमी आहे ठाण्याच्या राजकारणासंदर्भातली. शिंदेंच्या ठाण्यामध्ये आता भाजपाचा दरबार भरणार आहे. कुणी दिलं एकनाथ शिंदेंना हे मोठं आव्हान? कोण भरवणार आहे ठाण्यामध्ये जनता दरबार? ठाणे महापालिकेत भाजपाला यश मिळवून देण्याचा कुणी केलाय निर्धार? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शिंदेंच्या ठाण्यात भाजपचा दरबार. ठाणे महापालिकेसाठी नाईक मैदानात शिंदेंना शह देण्यासाठी भाजपचे नाईक ठाण्यात. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील नेतेच आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्याची झलक उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात पाहायला मिळाली आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत, मात्र येत्या काळात दर 3 महिन्यात ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याची घोषणा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांनी केली आहे. त्यामुळे शिंदेंच्या ठाण्यात घुसण्याची तयारीच भाजपनं नाईकांच्या माध्यमातून सुरू केल्याची चर्चा रंगली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही इतर जिल्ह्यांमध्ये जनता दरबार घ्यावा अशी मिश्कील प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळेंनी नाईकांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल. आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लागेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे. शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेच होईल ना. कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपला मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे तर मी महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो. त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल. ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करणाऱ्या नाईकांना आपला हेतू लगेचच स्पष्ट केला. भाजपनं संधी दिल्यास आपण नवी मुंबईसारखं ठाण्यातही यश मिळवू असा निर्धारच नाईकांनी व्यक्त केलाय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकार परिषदेत नाईकांबाबत विचारलं असता त्यांनी काय केलं पहा. पक्षाने जर गणेश नाईक यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी? गणेश नाईकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो. तुम्हाला आता मी सांगितलं ना एकनाथ शिंदेंनी नाईकांवर न बोलता थेट उठून जाणं हे बरंच काही सांगून जातं. मात्र पुढच्या काळात एकनाथ शिंदेंना ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा मोठं आव्हान हे भाजपचंच असणार आहे हे नाईकांच्या विधानांमधून दिसतंय.
त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यावरून शिवसेना भाजपत महासंग्राम रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे आता ठाण्यामध्ये नक्की काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यानंतर आता बातमी आहे मंत्रिमंडळासंदर्भातली. मंत्र्यांपाठोपाठ आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदारही प्रांताधिकाऱ्यांना आता गावभेट देण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेत. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्र्यांनी 11 कलमी परिपत्रक जाहीर केलेले आहे. आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. 50 पदांसाठी भरती होती आणि जाहिरातच तशी देण्यात आली. मात्र बघता बघता 5000 जण जमा झाले. हे सगळेच IT इंजिनियर्स आहेत आणि नोकरीसाठी सगळेच रांगेत उभे होते. मात्र खरंच IT इंजिनियर्स नोकरीसाठी रांगेत उभे होते का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. 50 जागांसाठी 5000 इंजिनियर्स रांगेत. नोकरीसाठी पुण्यात बेरोजगारांची गर्दी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? ही गर्दी पहा. नोकरी मिळवण्यासाठी ही तुफान गर्दी उसळलीये. 100-150 नव्हे तर 5000 तरुण तरुणी या रांगेत उभे आहेत. हे सगळेच IT इंजिनियर्स असून नोकरीसाठी रांगेत उभे असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच एवढी बेरोजगारी निर्माण झालीये का? एवढ्या तरुण तरुणींना नोकऱ्या उपलब्ध नाहीत का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर्स रांगेत उभे आहेत. 50 पदांसाठी 5000 तरुण तरुणी भर उन्हात आहेत. इतकी बेरोजगारी देशात निर्माण झालीये. हा मेसेज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच हे IT इंजिनियर्स आहेत का? ही कुठली कंपनी आहे? त्या कंपनीत नोकरी करण्यासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. हे तपासण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. हा व्हिडिओ पुण्यातील मगरपट्टा मधील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी थेट मगरपट्टा सिटीच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 5-7 हजार नाही, 1,500 लोक होती. ही काय करतात, ज्यावेळेस ओपन इंटरव्ह्यू कॉल करतात त्यावेळेस जे एलिजिबल आणि नॉन एलिजिबल दोन्ही येतात. आतमध्ये लाईनवर थोडं थांबावं लागतं. आतमध्ये गेले की ते जे एलिजिबल आहे त्यांचीच इंटरव्ह्यू होती, बाकी ते नाही येऊ म्हणून सांगतात. हे सगळ्या कंपन्यांमध्ये कंटिन्युअसली होतात. तुम्ही काल आला असं तरी तुम्हाला अशीच गर्दी दिसली असती. रिक्रुटमेंट ह्या दिवसात होती, जानेवारी महिन्यात. त्यावेळेस अशी गर्दी होती थोडी, पण ते इतकं त्याचं ब्लॉट होईल असं मला माहिती नव्हतं. पण ते 7-8 हजार लोक नव्हते, 1200-1500 लोक होते. युनायटेड पार्सल सर्व्हिसेस ही IT कंपनी नाही. लॉजिस्टिक आणि बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड कंपनी आहे. ही अमेरिकन कंपनी असून कंपन्यांना बँकेट सर्व्हिस प्रोव्हाइड करते. डेटा एंट्री, कस्टमर सपोर्ट, टेलिकॉलिंग पदं भरली जातात. बॅक ऑफिससाठी 50 जागा होत्या. तिथं इंजिनियर्स देखील आले होते. यामध्ये 5000 IT इंजिनियर नव्हते तर 1,500 जण होते. IT पार्क मधील कंपन्या नेहमीच वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाहिरात देत असतात. त्यामुळे उमेदवारांची पात्रता आधी तपासली जात नाही. परिणामी योग्य शैक्षणिक पात्रता नसलेले उमेदवार देखील थेट मुलाखतीसाठी येतात. आमच्या पडताळणीत 5000 IT इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचा दावा असत्य ठरलाय. मात्र हे IT इंजिनियर्स नसले तरी देशात बेरोजगारांची संख्या वाढतीये. हे भयान वास्तव यातून समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.